दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत देखील सुरक्षा यंत्रणेत आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। पण सध्या उभ्या आहोत ते सिद्धिविनायक मंदिरापाशी आणि या ठिकाणी आहे ते मुंबईला देखील अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतील सर्वच गर्दीतील ठिकाणं असतील, रेल्वे स्टेशन असतील, त्यासोबतच इतर धार्मिक स्थळे असतील, पब्लिक ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळा होते अशी ठिकाणे असतील ते आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण सिद्धिविनायक या ठिकाणी देखील पाहतोय की रहदारी आहे ती या ठिकाणची कमी करण्यात आलेली असून सध्या रस्त्यावरती आहे तो सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या नागरिकांची देखील कसून जी चेकिंग आहे ती केली जाते। पोलीस बंदोबस्त आहेत, पोलिसांच्या माध्यमातून ही चेकिंग आहे ती केली जाते आणि प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या जो सिद्धिविनायक मध्ये भाविक आहेत त्याला या ठिकाणी तपासण्यात येत आहे आणि त्यानंतरच आतमध्ये जी एंट्री आहे ती देखील देण्यात येत आहे। या ठिकाणी येऊन काही वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी असलेल्या सुरक्षा यंत्रणेला अलर्ट करण्यात आलेला आहे। तर आपण जर ही चौकी पाहतोय तर या चौकीवरती देखील जे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट आहे ते देखील घालण्यासाठी सांगितलेलं आहे आणि संपूर्णपणे सुरक्षेच्या अनुषंगाने ही जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या इकडची पोलीस बंदोबस्त आहे तो देखील वाढवण्यात आलेला असून संपूर्ण चोख व्यवस्था आहे ती सुरक्षेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।